नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षदा ठाणगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल की मागील लेक्चरमध्ये आपण अपूर्णांक या टॉपिकला सुरुवात केली होती आणि अपूर्णांकावर कोणकोणत्या प्रकारची उदाहरणे परीक्षेमध्ये विचारली जातात याचाही आपण विचार केला होता। तर त्यावेळेसच मी तुम्हाला सांगितलं होतं की आपला अपूर्णांक अजून संपलेला नाही, तर यावर अजून कोणत्या प्रकारची उदाहरणे परीक्षेमध्ये विचारली जातात त्याचा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विचार करणार आहोत। म्हणजेच आपली शाब्दिक उदाहरणे, अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे राहिलेली आहेत, तर ती शाब्दिक उदाहरणे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी आपण आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। तर चला आपण लगेचच या ठिकाणी सुरुवात करूया आणि पाहूया अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे की जी या ठिकाणी महत्त्वाची आहे। एक किंवा दोन परीक्षेमध्ये हमखास या ठिकाणी प्रश्न विचारला जातो। पहिलं उदाहरण मी या ठिकाणी लिहिलेलं आहे। एका टँकरमधील 8 भाग पाण्यापैकी 4/20 भाग पाणी वापरले तर टँकरमध्ये किती पाणी शिल्लक राहिले। अतिशय सोपं उदाहरण या ठिकाणी आहे, फक्त काळजीपूर्वक आपल्याला या ठिकाणी ते वाचायचं आहे आणि वाचल्यावर ते आपल्याला सोडवताना त्या ठिकाणी किती किमती दिलेल्या आहेत त्याचाही या ठिकाणी काळजीपूर्वक विचार करायचा आहे। तर पाहूया पाठ। एका टँकरमधील 8 भाग पाण्यापैकी, म्हणजेच त्या टँकरमध्ये किती भाग पाणी आहे, फक्त या ठिकाणी 8 भाग पाणी आहे आणि 8 भाग पाण्यापैकी 4/20 भाग पाणी वापरले। म्हणजेच पहा, त्या टँकरमध्ये एकूण पाणी किती आहे, फक्त 8 भाग पाणी एवढंच त्या टँकरमध्ये शिल्लक राहिलेलं आहे। परंतु टँकरची जी क्षमता आहे ती किती आहे, 20 भाग एवढी आहे, परंतु त्यापैकी फक्त 8 भाग एवढंच पाणी त्या टँकरमध्ये आहे। त्यानंतर 4/20 भाग पाणी वापरले, 4/20 भाग पाणी वापरले, म्हणजेच टँकरमध्ये किती पाणी आहे, टँकरमध्ये आहे 8 भाग, म्हणजे 8/20, 20 भागापैकी 8 एवढं पाणी त्या टँकरमध्ये आहे। आणि त्यानंतर 4/20 पाणी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, वापरलेलं आहे, तर ते किती शिल्लक राहिलं आहे ते विचारलं आहे। म्हणजे या ठिकाणी टँकर हा पूर्णपणे भरलेला नाही, फक्त त्याचा 8 भाग एवढाच तो भरलेला आहे आणि त्यापैकी 4/20 एवढं पाणी वापरलेलं आहे। तर आपल्याला काय काढायचं, या ठिकाणी किती पाणी शिल्लक राहिले हे महत्त्वाचं आहे। किती पाणी शिल्लक राहिले ही माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेल्या किमतींच्या आधारे काढायची आहे। तर काय करायचंय, 8 भाग पाणी होतं, एकूण टँकरमधलं पाणी किती आहे, 8 भाग आहे आणि वापरलंय किती, 4 भाग वापरलेला आहे। किती वापरलेलं आहे, 4, म्हणजे 8 भागमधून जर 4 तुम्ही वजा केले, जे पाणी त्यामध्ये होतं त्यापैकी जे तुम्ही वापरलेलं आहे ते जर वजा केले तर किती होतात, 4 होतात आणि हे 4 म्हणजे किती पैकी, 4 म्हणजे 20 भागांपैकी, 4 म्हणजे एकूण पाणी त्या टँकरमध्ये जे होतं ते किती आहे, 20 भाग एवढं होतं परंतु त्याच्यामध्ये शिल्लक किती होतं, 8 भाग एवढं शिल्लक होतं आणि त्या 8 भागापैकी तुम्ही 4 वापरलेलं आहे, म्हणजेच काय झालेलं आहे, त्या टँकरमध्ये 4/20 एवढं पाणी त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे। याला तुम्ही सोपं रूपही देऊ शकता, 4×1=4 आणि 4×5=20, म्हणजेच जर त्या ठिकाणी अशा पद्धतीचा ऑप्शन असेल 1/5, 1/4, 2/3 यापैकी जर ऑप्शन असेल तर तुम्ही त्याला या ठिकाणी सोपं रूपही देऊ शकता आणि त्या आधारे तुम्ही त्या ठिकाणी 4/20 हे सुद्धा उत्तर करेक्ट आहे आणि 1/5 त्याचं आपण काय केलेलं आहे, त्याला सोपं रूप या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यानंतर आलेलं उत्तर आहे ते म्हणजे 1/5 लिटर पाणी या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे। 2 नंबरचं उदाहरण। रामदासने आपल्या शेताच्या 4/13 भागात टोमॅटो, 3/13 भागात मिरची व उरलेल्या भागात कोथिंबीर लावली तर त्याने किती भागात कोथिंबीर लावली। तर या ठिकाणी आपल्याला जे शेत आहे त्या शेताचे, रामदास नावाची एक व्यक्ती आहे आणि त्याच्या शेतामध्ये 4/13 भागात टोमॅटो लावलेले आहेत आणि 3/13 भागामध्ये मिरची लावलेली आहे आणि उरलेलं जे क्षेत्र आहे त्या भागामध्ये त्याने कोथिंबीर लावलेली आहे। तर ते उरलेलं क्षेत्र किती आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, जे एकूण क्षेत्र आहे, एकूण क्षेत्र म्हणजे किती झाले, या ठिकाणी 13 भाग आहेत, एकूण म्हणजे किती, या ठिकाणी तुमच्या लक्षात 4/13 म्हणजे एकूण 13 भाग या ठिकाणी आहे। त्यापैकी 4/13 भागात काय केलेलं आहे, टोमॅटो लावलेले आहेत, 4/13 भागात टोमॅटो लावलेले आहेत आणि 3/13 भागामध्ये त्यांनी काय लावलेलं आहे, मिरची लावलेली आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, जे क्षेत्र त्यांनी वापरलेलं आहे त्या 2 क्षेत्राची अगोदर या ठिकाणी बेरीज करायची आहे। म्हणजे 4 आणि 3 7, म्हणजेच त्यांनी काय केलेलं आहे, टोमॅटो व मिरची यासाठी 7/13 एवढं क्षेत्र वापरलेलं आहे। आणि आता आपल्याला उरलेलं काढायचं आहे, म्हणजेच काय करायचं आहे, ह्या 13 मधून 13
वजा 7, 13 वजा 7 करायचं आहे, कारण एकूण क्षेत्र किती आहे 13 आहे आणि जे मिरची व टोमॅटोसाठी वापरलेलं आहे ते 7 भाग या ठिकाणी आहेत. म्हणजे 13मधून 7 या ठिकाणी वजा करायचे आणि 13मधून 7 वजा केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी उत्तर येईल पहा 6. किती येते 6, म्हणजेच 6/13 म्हणजेच आपलं काय उत्तर आलेलं आहे या ठिकाणी 6/13 एवढ्या भागामध्ये हा भाग उरलेला आहे. मिरची व टोमॅटो लावून 6/13 एवढा भाग उरलेला आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की उरलेल्या भागावर काय लावलेलं आहे, कोथिंबीर लावलेली आहे. म्हणजेच आपलं जे उत्तर आलेलं आहे 6/13 एवढ्या भागामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, कोथिंबीर लावलेली आहे. पहा पुढील 3 नंबरचं उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया. एका पुस्तकाची 3/8 पाने वाचल्यानंतर 95 पाने वाचायची शिल्लक राहिली तर पुस्तकाची एकूण पाने किती? तर पुस्तकाची एकूण पाने किती असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे पहा, या उदाहरणामध्ये अगोदर ज्या दिलेल्या किमती आहेत त्याच्या आधारे आपल्याला उत्तर शोधायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारचं उदाहरण या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो. पहा तर या ठिकाणी काय सांगितलंय, जे 3/8 भाग काय केलेला आहे, वाचलेला आहे. 3/8 भाग वाचलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की 95 पाने वाचायची शिल्लक राहिलेली आहे. 95 पाने काय झालेली आहेत, वाचायची शिल्लक राहिलेली आहे. तर आपल्याला काय करायचं पहा, या 95 पाने जी वाचायची शिल्लक राहिलेली आहे त्याच्या आधारे आपल्याला या ठिकाणी काय करायचं, अगोदर काढायचं एक भाग म्हणजे किती येईल, म्हणजे त्या आधारे आपल्याला एकूण या ठिकाणी पुस्तकाची पानं किती याचं उत्तर आपल्याला येईल. पहा तर काय करायचंय पहा, हे एकूण किती पानं शिल्लक राहिलेली आहेत, 95 पाने शिल्लक राहिलेली आहेत. किती, तर आपण त्याचा एक भाग या ठिकाणी काढून घेऊया. पहा एक भाग म्हणजे किती येईल, एक भाग बरोबर 95, कारण या ठिकाणी आपल्याला कशाने भागायचं आहे ती महत्त्वाची गोष्ट आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. पहा हे 3 भाग या ठिकाणी 3 भाग दिलेले आहेत. एकूण भाग किती आहेत, 8 आहेत. एकूण भाग त्या ठिकाणी आहेत 8 आणि किती भाग शिल्लक राहिले आपले 5 भाग. 5 भाग या ठिकाणी शिल्लक राहिले. 95 पाने म्हणजे 5 भाग या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत आणि त्याच्या आधारे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार, 95ला 5ने या ठिकाणी भागावं लागणार आहे. 5 × 5 खाली राहिले 4 आणि 5 × 9 = 45. म्हणजेच पहा एक भाग बरोबर किती पानं येतात, एक भाग बरोबर 19 पाने येतात. एक भाग बरोबर 19 पाने येतात. म्हणजेच पहा 19 त्रिक 57, 19 त्रिक या ठिकाणी 57, 3 × 9 = 27, 2 हातचे 3 × 1 = 3, 4 × 5 म्हणजे या ठिकाणी पहा 57 पाने काय झाले आहेत, वाचलेली आहेत आणि 95 पाने या ठिकाणी काय झालेली आहेत, शिल्लक राहिली होती. तर आपल्याला काय करायचं आहे मग, 95 जी शिल्लक राहिलेली पाने होती आणि जी आता आपण या ठिकाणी या शिल्लक राहिलेल्या पानांच्या आधारे जी वाचलेली एकूण पानं होती ती या ठिकाणी काढलेली आहेत, ती म्हणजे या ठिकाणी 57. मग आपल्याला या दोघांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला त्या पुस्तकाची एकूण पानं किती होती हे उत्तर त्या ठिकाणी मिळणार आहे. 7 × 3 7 आणि 5 म्हणजेच या ठिकाणी किती, 7 × 3 10 आणि 2 12, एक हातचा या ठिकाणी 9 आणि 1 10 आणि 5 15. म्हणजेच पहा या ठिकाणी आपलं जे उत्तर आलेलं आहे ते किती आहे, 152 हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. तुम्ही काय या ठिकाणी काय केलं आपण की जे वाचलेली पानं होती त्याचा भाग दिला होता, त्या भागाच्या आधारे आपण काय केलेलं आहे की जी 95 पाने होती त्याच्या आधारे आपण काढले एक भाग म्हणजे किती होती आणि मग ती एक भाग आल्यानंतर आपण केले 19 त्रिक 57 म्हणजे 57 पाने या ठिकाणी वाचलेली आहेत आणि 95 पाने शिल्लक राहिली होती. या दोघांची जर ॲडिशन केली तर आपल्याला काय होतंय, पुस्तकाची एकूण पाने त्या ठिकाणी मिळतात. पहा 4 नंबरचं उदाहरण या ठिकाणी, एका पाण्याच्या टाकीची धारकता 140 लिटर आहे. पहा 140 लिटर आहे. त्या टाकीचा 4/7 भाग भरलेला आहे. ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी आणखी किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी फेब्रुवारी 2020ला विचारण्यात आलेला होता. पहा तर या ठिकाणी पहा आपल्याला काय दिलेलं आहे, अगोदर त्या टाकीची धारकता म्हणजेच त्या टाकीमध्ये किती पाणी त्या ठिकाणी साठवू शकतो त्याची क्षमता आणि ती क्षमता आहे 140 लिटर. म्हणजे त्या टाकीमध्ये 140 लिटर पाणी आपण ठेवू शकतो किंवा साठवू शकतो. त्या
टाकीचा 4/7 भाग भरलेला आहे. किती भाग भरलेला आहे? 4/7 भाग या ठिकाणी भरलेला आहे. आणि त्यांनी काय विचारलं, ती टाकी पूर्ण भरण्यासाठी आणखी किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे. म्हणजे 4/7 भाग या ठिकाणी भरलेला आहे, ती टाकी पूर्ण भरायची आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला आणखी किती लिटर पाण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे पहा. तर काय करायचं आहे पहा, या ठिकाणी अगोदर किती भाग आहेत, एकूण भाग या ठिकाणी दिलेले आहेत 7. एकूण भाग किती आहेत? 7. एकूण भाग 7. तर आपल्याला आधी एक भाग काढून घेऊया. एक भाग बरोबर किती? एक भाग बरोबर किती येईल या ठिकाणी? 140/7. हे 7 का घेतले आपण? कारण एकूण भाग या ठिकाणी 7 दिलेले आहे, म्हणून आपल्याला काय करायचं, 7ने या ठिकाणी भागायचं आहे पहा. 7 × 1 = 7 आणि 7 × 2 = 14. 0 शी 0 म्हणजेच आपलं एक भाग बरोबर किती आलेला आहे? 20. एक भाग बरोबर त्या ठिकाणी 20 आलेला आहे. म्हणजेच पहा आता 4/7 पाणी त्या ठिकाणी आहे, म्हणजेच किती? 20 × 80. 80 लिटर पाणी काय आहे? टाकीमध्ये आहे. आणि आपल्याला टाकी पूर्ण भरायची आहे, म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे? म्हणजेच पूर्ण जे पहा या ठिकाणी आता आपण दोन पद्धतीने उत्तर काढू शकतो. 140 मधून 80 वजा केले, 140 मधून जर 80 वजा केले तर तुम्हाला काय मिळणार आहे? त्या ठिकाणी किती लिटर पाण्याची आवश्यकता हे उत्तर मिळेल. जर या ठिकाणी 80 मधून 140 मधून 80 या ठिकाणी वजा केल्यानंतर उत्तर येत आहे पहा 60. किती येतं या ठिकाणी? 60. आणि मग हे उत्तर या ठिकाणी 60 लिटर आलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता, एक भाग बरोबर 20. या ठिकाणी 4 भाग दिलेले आहेत, उरलेत किती? 4 आणि 3 7 होतात, म्हणजे 3 भाग उरलेले आहे. डायरेक्ट 20 × 60 असंही या ठिकाणी करू शकता आणि त्या आधारे आपल्याला या ठिकाणी उत्तर येईल पहा. दोन पद्धती, भागाकार आणि गुणाकार दोन्ही पद्धतीने या ठिकाणी आपल्याला उत्तर काढता येत आहे पहा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा प्रश्नांची जे या अगोदर विचारलेले प्रश्न असतात तशा प्रकारच्या प्रश्नांची पुन्हा या ठिकाणी पुनरावृत्ती होऊ शकते, त्यामुळे हे उदाहरण काळजीपूर्वक पहा. 5 नंबरचं उदाहरण या ठिकाणी, रोहितला 18,000 पगार मिळतो, त्यातील 1/9 भाग पेट्रोलवर, 4/9 भाग घर खर्चावर व 2/9 भाग बँकेच्या हप्त्यावर खर्च करून तो उरलेली रक्कम शिल्लक ठेवतो, तर तो किती रक्कम शिल्लक ठेवतो? फेब्रुवारी 2020ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे पहा. या अगोदरचा प्रश्न आणि हा प्रश्न, हे दोन्ही प्रश्न फेब्रुवारी 2020 मध्ये विचारण्यात आले बा 5वीच्या स्कॉलरशिपसाठी. म्हणजेच या ठिकाणी लेखी उदाहरणे सुद्धा परीक्षेमध्ये विचारली जातात पहा. तर या ठिकाणी पहा अतिशय सोपं आहे. एकूण पगार किती आहे? एकूण पगार आहे 18,000 आणि आपल्याला या ठिकाणी दिसेल पहा 1/9 त्यानंतर 4/9 आणि 2/9 म्हणजेच त्याचे या ठिकाणी किती भाग आहेत? हे सर्व 9 भाग आहेत पहा. किती आहेत? 9 भाग. मग आपल्याला जर एक भाग काढायचा असेल तर आपण काय करणार आहोत? एक भाग बरोबर 18,000 भागिले 9. 9 × 1 = 9, 9 × 2 = 18 आणि 0 शी 0 तसेच त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. म्हणजेच पहा एक भाग बरोबर किती आलेला आहे? 2000 आलेला आहे. किती आलेला आहे? 2000. तर आपल्याला आता काय करायचं आहे पहा, 1/9 भाग कशावर खर्च करतोय? तो 1/9 भाग तो पेट्रोलवर खर्च करतोय. म्हणजे 1/9 म्हणजे त्या ठिकाणी किती येईल पहा? 2000 रुपये. 1/9 म्हणजे 2000 रुपये. त्यानंतर 4/9 भाग, आता एक भाग म्हणजे 2000, तर 4 भाग म्हणजे 2/8 म्हणजेच या ठिकाणी किती होईल पहा? 8000. आपल्याला 4 × 2000 या ठिकाणी करायचं आहे. म्हणजेच पहा 4/9 बरोबर 4 × 2 = 8 या ठिकाणी होतोय, म्हणजेच या ठिकाणी येईल पहा 8000 रुपये. आणि त्यानंतर 2/9 भाग बँकेच्या हप्त्यावर खर्च करतो. 2/9 म्हणजेच या ठिकाणी होतील पहा 4000. 4000 ही रक्कम या ठिकाणी होणार आहे. तर आपल्याला त्यांनी काय विचारलंय पहा, उरलेली रक्कम. आता एवढा तो खर्च करतो, एवढं त्याच्याकडून स्पेंड होतोय वेगवेगळ्या कारणासाठी, आणि नंतर उरलेला जो भाग आहे तो काय करतोय? तो स्वतःसाठी शिल्लक ठेवतोय. तर ती किती रक्कम आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचंय. तर हे आपण अगोदर जो तो वेगवेगळ्या कारणासाठी वापरतो त्याची अगोदर ॲडिशन करून घेऊया. या ठिकाणी 0 शी 0 येईल पहा, 3 0 जसेच्या तसे. त्यानंतर 8 आणि 4 12 आणि हे 2 14. म्हणजेच पहा एकूण 14,000 एवढी रक्कम, 14,000 एवढी रक्कम तो काय करतोय? वेगवेगळ्या कारणासाठी वापरतोय. आणि शिल्लक राहिलेली रक्कम म्हणजेच काय करायचं? त्याचा एकूण पगार या ठिकाणी आहे पहा 18,000 आणि 18,000 मधून आपल्याला 14,000 मायनस करायचे आहेत. म्हणजे आपल्याला त्याचा जो उरलेली रक्कम आहे, उरलेला भाग आहे तो या ठिकाणी मिळणार आहे 0 शी 0
8मधून 4 गेले, 4 या ठिकाणी राहिलेत आणि एकातून 1 गेला म्हणजे 0, म्हणजे तो स्वतःसाठी काय करतोय 4000 रुपये एवढी रक्कम तो आपल्या स्वतःसाठी या ठिकाणी शिल्लक ठेवत आहे पा। या सर्व भागांची जे या ठिकाणी भाग दिले होते त्या सर्व भागांची या ठिकाणी बेरीज करायची आहे आणि एकूण त्याचा जो पगार आहे 18,000 त्यामधून वापरलेला भाग जो आहे तो वजा करायचा आणि तो वजा केल्यानंतर आपल्या त्याच्याकडे राहिलेली शिल्लक राहिलेली जी रक्कम आहे ती या ठिकाणी मिळणार आहे पा। पुढील 6 नंबरचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहणार आहोत। प्रज्ञाजवळ एकूण 5 डझन वह्या होत्या, त्यापैकी 1/2 वह्या तिने अनुष्काला दिल्या व 1/5 पट वह्या तिने प्रज्वलला दिल्या, तर तिच्याजवळ एकूण किती वह्या या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या आहे पा। पहिलं या ठिकाणी दिलेलं आहे ती जी माहिती आहे ती या ठिकाणी डझनमध्ये दिलेली आहे, तर आपल्याला अगोदर काय काढायचं की प्रज्ञाजवळ एकूण किती वह्या होत्या। या ठिकाणी 5 डझन म्हणजेच 12×5 = 60, 1 डझन म्हणजे 12, तर 12×5 = 60 म्हणजे एकूण प्रज्ञाजवळ किती वह्या होत्या पा, एकूण 60 वह्या प्रज्ञाजवळ होत्या। आता महत्त्वाची गोष्ट काय सांगितली की त्यांनी अनुष्काला तिने किती दिलेले आहेत, अनुष्काला प्रज्ञाने 1/2 वह्या दिलेल्या। आता 1/2 कशाचं काढायचं आपल्याला, या ठिकाणी 60चं काढायचं आहे पा। कशाचं काढायचं आहे 60, कारण दोन्ही ठिकाणी 1/5 आणि 1/2 हे वेगवेगळे प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे, तर 1/2 म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, 60ला 2 ने भागावं लागणार आहे। 2 बेत्रिक 60 म्हणजेच काय आलेलं आहे 1/2 म्हणजेच या ठिकाणी 30 वह्या या ठिकाणी आलेल्या आहेत पा, 30 वह्या। आणि तुम्ही असंही या ठिकाणी करू शकता की या ठिकाणी 60 वह्या आहेत, 60 म्हणजे 30 दुने 60 होतं, 30 दुने 60 या ठिकाणी होतं, 60चे 2 भाग म्हणजे 30 आणि 1 भाग म्हणजे 30, डायरेक्ट सुद्धा तुम्ही या ठिकाणी काढू शकता पा। तर अनुष्काला दिलेल्या वह्या आहेत त्या आलेल्या आहेत 30, त्यानंतर 1/5 वह्या तिने प्रज्वलला दिलेल्या आहेत पा, प्रज्वल 1/5 वह्या तिने प्रज्वलला दिलेल्या आहे, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, या खालचा एकूण जे भाग आहे ते 5 आहे आणि त्यापैकी 1 भाग दिलेला आहे, म्हणजे 60ला आपल्याला या ठिकाणी 5 ने भागावं लागणार आहे। 5×1 = 5, खाली 1 राहिला, 5 दुने 10 म्हणजेच 12। एकूण किती वह्या आलेल्या आहेत, एकूण 12 वह्या आलेल्या आहेत, म्हणजेच पा अनुष्काला तिने 30 वह्या दिल्या आणि प्रज्वलला एकूण वह्या दिल्या आहेत 12। एकूण जी वह्यांची संख्या आहे ती महत्त्वाची आहे या ठिकाणी आणि ती आपल्याला या ठिकाणी मिळाल्यानंतर त्या किती वह्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी सहज काढता येते पा। तर तिने किती वह्या वाटल्यात, हे 30 आणि हे 12, या ठिकाणी आपण बेरीज करून घेऊया, ही येते पा 42, किती आलेली आहे 42 या ठिकाणी आलेली आहे। आणि नंतर एकूण किती वह्या तिच्याकडे होत्या, 60 होत्या आणि 60 मधल्या 42 तिने दिल्या, म्हणजेच आपल्याला ते मायनस या ठिकाणी करावं लागणार आहे। या ठिकाणी 0 आहे म्हणून आपण हातचा 6 करून घेणार आहोत, या ठिकाणी 5 राहतील पा आणि ते 10 होतील, 10 मधून 2 गेले, 8 राहिले आणि 5 मधून 4 गेला, 1 राहिला, म्हणजेच पा प्रज्ञाजवळ एकूण किती वह्या शिल्लक राहिल्या, एकूण 18 वह्या शिल्लक राहिल्या। हे आपलं या ठिकाणी आलेलं उत्तर आहे पा। फेब्रुवारी 2019 मध्ये हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता पा। पुढील 7 नंबरचा प्रश्न, एका बगीच्यामध्ये 60 झाडे आहेत पा, एका बगीच्यामध्ये 60 झाडे आहेत, त्यापैकी 1/3 आंब्याची, 1/2 नारळाची आणि उरलेली फणसाची झाडे आहेत, तर फणसाची झाडे किती, म्हणजे पा या ठिकाणी तुम्हाला संख्या दिलेली आहेत, बगीच्यामध्ये एकूण 60 झाडं या ठिकाणी आहेत पा, बगीच्यामध्ये एकूण 60 झाडं या ठिकाणी आहेत आणि हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की जो या ठिकाणी फेब्रुवारी 2018 मध्ये विचारण्यात आलेला होता पा। आणि त्यापैकी काय सांगितलं, 1/3 आंब्याची झाडे, 1/3 काय म्हटलेलं आहे, आंब्याची झाडं म्हटलेली आहे, म्हणजे आंब्याची संख्या आपल्याला या ठिकाणी काढावी लागणार आहे। 1/3 म्हणजे त्या ठिकाणी 3 भाग आहे आणि 3 भागापैकी 1 म्हणजेच आपल्याला 60ला या ठिकाणी 3 ने भागावं लागणार आहे, 3 दुने 6 आणि 0चे 0 म्हणजेच या ठिकाणी काय आलेलं आहे 20 उत्तर आपलं आलेलं आहे, म्हणजेच 20 हे काय आहे आंब्याची संख्या, आंब्याच्या झाडांची संख्या आपली आलेली आहे। त्याचबरोबर आपण नारळाच्या झाडांची संख्या या ठिकाणी काढूया की या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 60ला 2 ने भागायचे, 2×6 0चे 0 म्हणजेच या ठिकाणी 30, या ठिकाणी 30 ही काय आहे नारळाची झाडं आहेत। आणि आता उरलेली फणसाची झाडं आहेत, तर ती फणसाची झाडं आपण काढूया। त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की आंब्याची आणि नारळाच्या झाडांची जी संख्या आपल्याला मिळालेली आहे त्यांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करा, 20 आणि 30 एकूण होतात पा 50, एकूण होतात 50 आणि आपली एकूण झाडं किती होती 60 होती, तर आपल्याला काय करायचं 60 मधून 50 वजा करायचे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी उरलेली जी झाडं होती फणसाची त्याची संख्या या ठिकाणी मिळालेली आहे
ती आहे पहा 10. म्हणजे आपण काय केलं पहा, एकूण झाडांची जी संख्या दिली होती त्या आधारे आंब्याची व नारळाची झाडांची संख्या आपण या ठिकाणी काढलेली आहे आणि ती आपल्याला मिळाली. आंब्याची व नारळाची झाडांची संख्याची बेरीज करून एकूण झाडाच्या संख्येमधून ती वजा केली आहे आणि वजा केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे मिळाले उत्तर आहे ते आहे 10. म्हणजेच त्या बगीच्यामध्ये एकूण फणसाची 10 झाडे आहेत पहा. पुढील 8 नंबरचं उदाहरण या ठिकाणी, राहुल व रोहितने यात्रेमध्ये समान रुपये खर्च केले. समान हा अतिशय महत्त्वाचा शब्द या ठिकाणी या उदाहरणामध्ये आहे पहा. राहुलने 80 रुपयाचा 3/4 भाग खर्च केला तर रोहितने त्याच्याकडे असलेल्या रकमेच्या 2/3 भाग खर्च केला तर त्याच्याजवळ किती रक्कम होती पहा. 2 व्यक्ती या ठिकाणी दिले, राहुल व रोहित, आणि त्यांनी यात्रेमध्ये समान खर्च केलेला आहे पहा. समान रुपये खर्च केलेले आहेत आणि त्यांनी काय दिले की राहुलकडे किती रक्कम होती ती रक्कम या ठिकाणी दिलेली आहे आणि आपल्याला त्या रकमेच्या आधारे या ठिकाणी शोधायचं आहे की आपला जो दुसरा या ठिकाणी आहे पहा रोहित जो आहे त्या रोहितकडे किती रुपये या ठिकाणी होते ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे पहा. तर त्यासाठी काय करायचं, अगोदर आपण या ठिकाणी राहुलचं पाहूया आणि राहुलचं सोडवल्यानंतर रोहितकडे किती रक्कम होती ते आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तर राहुलकडे एकूण रुपये होते पहा, एकूण रुपये होते 80 आणि त्याने त्यापैकी 3/4 भाग या ठिकाणी खर्च केलेला आहे. म्हणजेच एक भाग बरोबर या ठिकाणी काय लिहू पहा 80/4. 4 × 4, 4 × 2 = 8 आणि या ठिकाणी 20 मिळेल पहा. म्हणजेच त्याने 4/3 भाग खर्च केला आहे. म्हणजेच 20 × 3 म्हणजे 60 रुपये. म्हणजे पहा त्याच्याकडे किती रुपये होते, त्याच्याकडे रुपये होते 80 आणि त्या 80 रुपयापैकी त्याने 60 रुपये खर्च केलेले आहे. आता काय सांगितलं होतं की दोघांनी समान खर्च केलेला आहे. म्हणजेच पहा या ठिकाणी जो रोहित आहे रोहितने सुद्धा 60 रुपयेच त्या ठिकाणी खर्च केलेले आहेत, परंतु त्याच्याकडे जी एकूण रक्कम होती ती थोडीशी वेगळी होती. ती किती आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे पहा. तर आता जे दुसरं प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे पहा 80 रुपयाचा 3/4 भाग खर्च केला, हा कोणी केला राहुलने. तर रोहितने त्याच्याकडे असलेल्या रकमेच्या 2/3 भाग खर्च केला आहे पहा 2/3. तर आपल्याला काय या ठिकाणी मिळालेलं आहे की या ठिकाणी एक भाग म्हणजे 20, एक भाग म्हणजे 20 हे काढल्यानंतर आपल्याला त्याने केलेला खर्च जो आहे तो 60 रुपये या ठिकाणी मिळालेला आहे. तर आपल्या या ठिकाणी लक्षात येईल पहा 2 भाग खर्च केला म्हणजेच त्याने खर्च केलेली रक्कम सुद्धा त्या ठिकाणी सारखीच होती. म्हणजे आपल्याला काय करायचं या ठिकाणी पहा किती दुने 60 होता, 30 दुने 60 होता, 30 दुने 60. 30 दुने 60 केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की राहुल आणि रोहितने खर्च केलेली जी रक्कम होती ती या ठिकाणी 60 रुपये म्हणजे समान या ठिकाणी आलेली आहे पहा. म्हणजेच या ठिकाणी काय करायचं आहे 30 ने आपल्याला या ठिकाणी गुणायचं आहे आणि त्याचबरोबर 3 ला सुद्धा 30 ने गुणायचं आहे. म्हणजेच पहा 60/90, 30×3=90 या ठिकाणी होतात. म्हणजेच पहा तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी काय आलेलं आपलं 60/90 आलेलं आहे आणि या ठिकाणी 60/80 आहे. या ठिकाणी 60/80 आहे. म्हणजेच राहुलकडे 80 रुपये होते त्यापैकी त्याने 60 रुपये खर्च केलेत आणि दुसरा जो आहे रोहित त्याच्याकडे 90 रुपये होते त्यापैकी त्याने 60 रुपये खर्च केलेले आहे. दोघांनी केलेला खर्च जो आहे या ठिकाणी समान आहे, परंतु दोघांकडे जी रक्कम होती ती या ठिकाणी वेगवेगळी आहे. तर आपल्याला त्यांनी जे त्याच्याजवळ किती रक्कम होती हे विचारलं होतं, तर आपलं जे उत्तर या ठिकाणी रकमेचं आलेलं आहे ते आहे 90. म्हणजेच या ठिकाणी रोहितकडे एकूण 90 रुपये शिल्लक होते पहा. तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपूर्णांकावर कोणकोणत्या पद्धतीची शाब्दिक उदाहरणे विचारली जातात हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या प्रकारचं उदाहरण या ठिकाणी नक्कीच स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. कारण आपण जी या ठिकाणी वेगवेगळी उदाहरणे पाहिलेली आहेत आणि त्यामध्ये तुमच्या लक्षात आलेलं असेल की वेगवेगळ्या वर्षी म्हणजेच 2018 असेल किंवा 19 किंवा 20 या ठिकाणी असेल त्यावेळेस त्यांनी परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजेच आपण मागच्या व्हिडिओमध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे पाहिली होती त्याच उदाहरणाबरोबर हे या प्रकारचे उदाहरणंसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत की जी परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात. तर विद्यार्थ्यांना पुढील लेक्चरमध्ये आपण एका नवीन टॉपिकला या ठिकाणी सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण जर आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला नक्की विसरू नका. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच आमच्या व्हिडिओ संबंधित नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होतील. थँक्यू.